शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपती आता आक्रमक झाले। अरबी समुद्रामध्ये संभाजीराजांनी शिवस्मारक शोध मोहीम आता सुरू केलेली आहे। सरदार पटेलांचा पुतळा झाला, मग शिवरायांचा पुतळा का नाही असा सवाल त्यांनी सरकारला उपस्थित केलाय। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तरी देखील पुतळा का नाही असा सवाल देखील राजेंनी उपस्थित केलेला आहे। अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं असा सवाल ते सरकारला करतायत। संभाजीराजे छत्रपती आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रासह राज्य सरकारला त्यांनी सवाल केला। शिवरायांच्या स्मारकासंदर्भात जनतेला कळायलाच हवं असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। राज्य सरकारसोबतची चर्चा निरर्थक असल्याचं संभाजीराजे म्हणतायत। तर 50 कार्यकर्त्यांसह संभाजीराजे जलपूजन झालेल्या जागेची पाहणी करण्यासाठी आता रवाना झालेले आहेत। माझा प्रश्न आहे, सगळ्या पुढाऱ्यांना प्रश्न आहे, प्रामुख्याने या सरकारला प्रश्न आहे। तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच जलपूजन केलं आणि ते काही किरकोळ माणसाचं जलपूजन, किरकोळ माणसाचं स्मारक नाहीये, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात 2800 कोटी रुपये जाहीर केले होते त्यावेळी त्याचं जलपूजन केलं आणि जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली, एल&टीला कॉन्ट्रॅक्ट दिला। आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये। आता मी स्वतः जलपूजन करण्यासाठी गेलो, मी अभिवादन शिवाजी महाराजांना केलं, पण माझी इच्छा आहे ना, एक 13 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला समजायला पाहिजे नेमकं शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात तिथं स्मारक झालं आहे की नाही, आणि झालं असेल तर आम्ही जाऊन सगळे शिवभक्त अभिवादन करू। स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे। केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण, ते कोणाचे वकील आहेत हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे। काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात, त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे। आम्ही कोर्टात भांडतो आहोत, आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून घेऊ। काँग्रेस आणि भाजप दोन्ही सरकारनं आश्वासन दिलं होतं। शिवाजी महाराजचे सगळेच पक्ष मला वाटतं नाव घेऊन राजकारण करत राहतं, पण प्रत्येक त्या स्मारक उभं करण्याच्या वेळेस हे दोनही पक्ष कमकुवत ठरले, काँग्रेस असू दे का भाजप असू दे। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच उद्धव साहेबांना 2.5 वर्षात ते स्मारक उभं करू शकले नाही, म्हणजे अख्खी शिवसेना शिवाजी महाराजांच्या ह्या 3 शब्दावर उभी राहिली, परंतु उद्धव साहेब 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत शिवस्मारकामध्ये साधा एक काम सुद्धा करू शकलं नाही, याचं दुःख आहे। जिथे स्मारकच झालं नाही तिथे शोध घेण्याचं काम जर संभाजीराजे करतायत ते प्रतिकात्मक करतायत असं मी मानतो। देशाच्या पंतप्रधानांना आणून अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बांधतो म्हणाले आणि एक वीट सुद्धा रचू शकले नाही, हे यांचं अपयश आहे। आणि म्हणून ते अपयश शोधण्याचं काम जर संभाजीराजे करत असतील तर स्वागत आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। संभाजीराजे छत्रपती आता ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन झालेलं होतं त्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला त्यांनी अनेक प्रश्न देखील आज उपस्थित केले। अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपती आता आक्रमक झालेले आहेत। अरबी समुद्रामध्ये संभाजीराजे छत्रपती यांची आज शिवस्मारक शोध मोहीम आहे। तर आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह आता ते समुद्रामध्ये गेलेले आहेत। सरदार पटेलांचा पुतळा झाला, मग शिवरायांचा पुतळा का झाला नाही असा सवाल आता संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला उपस्थित केलाय। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तरी देखील पुतळा का नाही असा संतप्त सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केलाय। अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काय झालं असा सवाल त्यांचा सरकारला आहे। तर शिवरायांच्या स्मारकाबाबत जनतेला कळायलाच हवं असं म्हणत संभाजीराजे आज आक्रमक झाले। ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्मारकाचं जलपूजन झालेलं होतं, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक उभारण्यात येणार होतं, त्या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती यांचे आज स्मारक शोध मोहीम सुरू आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। राज्य सरकारसोबतची चर्चा निरर्थक असल्याचं देखील संभाजीराजे यांनी म्हटलं। तर आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजे जलपूजन झालेल्या जागेच्या पाहणीसाठी आता
बोटीच्या माध्यमातून रवाना झालेल्या आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। गेटवे ऑफ इंडिया जवळील धक्क्यावरून समुद्रामध्ये ते आता गेलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। संभाजीराजे छत्रपती ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन पार पडलेलं होतं त्या ठिकाणाची ते पाहणी करण्यासाठी आता गेलेले आहेत। दुर्बिणीच्या माध्यमातून ते या ठिकाणाची पाहणी करतायत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। संभाजीराजे छत्रपती आज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज्यासह केंद्र सरकारवर देखील त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे। दरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं होतं, मात्र त्या कार्यकर्त्यांना सोडण्यात देखील आलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजे छत्रपती आता अरबी समुद्रामध्ये गेलेले आहेत। ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होणार होतं, ज्या ठिकाणी जलपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलेलं होतं, त्या जागेची पाहणी करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती बोटीच्या माध्यमातून अरबी समुद्रामध्ये आता गेलेले आहेत। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी अधिकचे अपडेट आपल्याला देतात। अमोल, आता शुभम पाहतो की आपण संभाजीराजे हे स्पीड बोटीच्या माध्यमातून पुढे निघालेले आहेत आणि अरबी समुद्रामध्ये जिथं 2016ला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन झालेलं होतं, तिथं नेमकी काय सध्या परिस्थिती आहे, काम झालेलं आहे का नाही, काम सुरू झालेलं आहे का नाही, याची गरज पाहणी करण्यासाठी स्वतः संभाजीराजे हे निघालेले आहेत। सकाळीच पुण्यावरून शेकडो वाहनांचा ताफा घेऊन संभाजीराजे हे मुंबईमध्ये धडकलेले होते। गेटवे ऑफ इंडियाकडे आपण पाहिलं की त्यांचा ताफा अडवण्यात सुद्धा आलेला होता, मात्र त्यानंतरही ते आतमध्ये जाण्यासाठी ठाम होते आणि त्यानंतर 50 कार्यकर्त्यांना घेऊन आतमध्ये जाण्याची परवानगी आहे ती त्यांना देण्यात आलेली होती। आणि त्यानंतर आता स्वतः संभाजीराजे आहेत ते स्पीड बोटीच्या माध्यमातून पुढे निघालेले आहेत आणि जिथं शिवस्मारकाचं भूमिपूजन झालेलं होतं त्या ठिकाणी जाऊन त्या संपूर्ण परिसराची पाहणी आहे ती स्वतः संभाजीराजे या ठिकाणी करणार आहे। शुभम, अमोल, थोड्या वेळापूर्वी संभाजीराजे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर पोलिसांवर त्यांनी दडपशाहीचा देखील आरोप केलेला होता। नक्कीच, ज्यावेळेस गेटवे ऑफ इंडियाच्या इथं मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं त्यावेळेस कार्यकर्त्यांच्या गाड्या आहेत त्या आतमध्ये सोडल्या जात नव्हत्या आणि त्यामुळे तिथं पोलिसांची आणि कार्यकर्त्यांची झटापट आहे ती सुद्धा त्या ठिकाणी झाली। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं होतं, पण संभाजीराजेंनी आक्रमक पवित्रा घेतला आणि कार्यकर्त्यांना सोडण्याची विनंती केल्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडलं आणि त्यानंतर पोलीस आणि संभाजीराजेंच्या प्रतिनिधींमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेनंतर खरं तर 50 जणांना आतमध्ये सोडण्याची परवानगी आहे ती त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता 50 जणांचा ताफा घेऊन संभाजीराजे आहेत ते आता पुढे अरबी समुद्राच्या दिशेने निघालेले आहेत। आपण ही समोर संभाजीराजेंची बोट पाहतोय, त्या बोटीमध्ये स्वतः संभाजीराजे आहेत आणि जिथं शिवस्मारकाचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं त्या ठिकाणी सध्या ही बोट आहे ती सुद्धा निघालेली आहे। तर या समोरच्या बोटीमध्ये आपण पाहतोय की स्वराज्याचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना घेऊन स्वतः संभाजीराजे जाऊन त्या ठिकाणची पाहणी आहे ती सुद्धा करणार आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते मीडियाचे बांधव आहेत त्यांना सुद्धा लाईव्ह आहे ते देण्यात आलेलं आहे आणि स्वतः संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली अरबी समुद्रामध्ये पहिल्यांदाच हे प्रतिकात्मक जे आंदोलन आहे, जे एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन ज्याला आपण म्हणू, ते आंदोलन संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते आणि थेट नरेंद्र मोदी यांना सवाल करत 2016 साली जे भूमिपूजन अरबी समुद्रामध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं त्याचं नेमकं काय झालेलं होतं त्याचा जाब विचारण्यासाठी खरं तर स्वतः संभाजीराजे आता या ठिकाणी मैदानात उतरलेले पाहायला मिळतात आणि थेट अरबी समुद्रामध्येच आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये सध्या संभाजीराजे आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल, शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचं एका बाजूला पाहायला मिळतं, या संदर्भात देवेंद्र फडणवीसांची एक प्रतिक्रिया देखील समोर आली आहे की स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये नेमकं कोण गेलं हेही संभाजीराजे यांनी बघावं असं फडणवीस म्हणत आहेत। खरं तर ज्या काही परवानग्या मिळणं अपेक्षित होतं त्या परवानग्या मिळालेल्या नाही असं सरकारचं म्हणणं होतं असं संभाजीराजे यांनी सांगितलेलं आहे। पण मुळामध्ये संभाजीराजेंचा प्रश्न हा आहे की जर परवानग्या नाही तर पंतप्रधानांनी याचं भूमिपूजन आधारेला हा सवाल त्यांनी खरं तर विचारलेला आहे। त्याच्या सर्वोच्च मंत्र्यांनी अशा पद्धतीने भूमिपूजन करणं आणि त्याचं 8 वर्षामध्ये काहीच न होणं ही खरं तर खेदजनक बाब आहे आणि त्यामुळे केवळ राजकारणासाठी हा सगळा घाट घातला होता का असा सवाल त्यांनी विचारलेला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं की ते स्मारक होणार का नाही हे सरकारने स्पष्ट करावं अशी मागणी आहे ती स्वतः संभाजीराजे यांनी केलेली आहे आणि त्यामुळे आता या संभाजीराजेंच्या भूमिकेनं
सरकार नेमकी काय काय घेतं हे महत्वाचं. आताही आपण ही थेट दृश्य पाहतोय. स्पीड बोटच्या माध्यमातून संभाजीराजे आहेत ते या समुद्राच्या काही अंतरावर पुढे आल्यानंतर शिवस्मारकाचं नेमकं भूमिपूजन कुठं झालेलं आहे याची पाहणी आहे ती सध्या संभाजीराजे या ठिकाणी करतायत. 8 वर्ष झालं या भूमिपूजनाची एक वीटही रचली नाही किंवा एक टक्का कामही यामध्ये झालेलं नाहीये असा संभाजीराजेंचा आरोप आहे. आणि सध्या दुर्बिणीतून आपण पाहिलं जर एक या ठिकाणी आपण जवळ गेलो तर पाहतो की दुर्बिणीतून संभाजीराजे या ठिकाणी शिवस्मारकाचं भूमिपूजन कुठं झालेलं आहे हे शोधायचा प्रयत्न खरं तर या ठिकाणी करतात. आणि केवळ राजकारणासाठी त्यावेळेच्या सरकारने केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांनी हा सगळा भूमिपूजनाचा घाट घातला असा आरोप आहे तो संभाजीराजेंनी या ठिकाणी केलेला आहे. आणि सध्या स्पीड बोटच्या माध्यमातून पाहतोय म्हणजे आताही आपण गेटवे ऑफ इंडियाच्या काही अंतरावर पुढे आलेलो आहोत. सुद्धा जे स्मारक 2016चं झालेलं होतं भूमिपूजनाचं जे सोहळा झालेला होता त्याचं काम ही सध्या तरी आपल्याला या ठिकाणी सुरू असलेले दिसत नाही. आणि त्यामुळे संभाजीराजे या ठिकाणी माध्यमातून सोहळा कुठे झालेला होता. अमोल, काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. काहीतरी तांत्रिक अडचण आलेली आहे. पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय. संभाजीराजे छत्रपती आता ज्या ठिकाणी जलपूजन झालेलं होतं त्या ठिकाणाची पाहणी करतायत. त्यांनी सरकारला अनेक सवाल देखील उपस्थित केलेले आहेत. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तारखा देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आणि एकंदरीत राजकीय वातावरण एका बाजूला तापलेलं असताना संभाजीराजे छत्रपती अशा प्रकारे शिवस्मारकासाठी आंदोलन करतायत. नक्कीच सरकारसाठी ही मोठी डोकेदुखी आहे. कारण बरीच वर्ष झाली जलपूजन होऊन 2014 साली ज्यावेळेस भारतीय जनता पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्या जाहीरनाम्यात देखील शिवस्मारक बांधलं जाईल असा उल्लेख आपल्या जाहीरनाम्यात केलेला होता. मात्र अद्यापर्यंत शिवस्मारकाचं 0% काम झालेलं आहे. शिवस्मारकाचं काम हे सुरू देखील झालेलं नाहीये. आणि त्यामुळे आता कुठेतरी संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दुर्बिणीच्या माध्यमातून ते या भागाची पाहणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह खऱ्या अर्थानं ते मुंबईत आलेले होते. मात्र पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर मात्र गेटवेच्या परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं होतं. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. त्यानंतर पोलीस दडपशाही करतायत असा आरोपही संभाजीराजे छत्रपती यांनी पोलिसांवर केला. आणि त्यानंतर मोजक्या 50 कार्यकर्त्यांसह संभाजीराजे छत्रपती यांना अरबी समुद्रामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातल्या या धक्क्यामधून ते बोटीच्या सहाय्याने अरबी समुद्रामध्ये गेलेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन झालेलं होतं त्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी खऱ्या अर्थानं ते ठिकाण शोधण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांची ही आजची मोहीम आहे. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती तीही आपण पाहूयात. माझा प्रश्न आहे, सगळ्या पुढाऱ्यांना प्रश्न आहे, प्रामुख्याने या सरकारला प्रश्न आहे. तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच जलपूजन केलं आणि ते काही किरकोळ माणसाचं जलपूजन किरकोळ माणसाचं स्मारक नाहीये. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात 2800 कोटी रुपये जाहीर केले होते त्यावेळी त्याचं जलपूजन केलं. आणि जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली, एल&टीला कॉन्ट्रॅक्ट दिला. आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये. आता मी स्वतः जलपूजन करण्यासाठी गेलो, मी अभिवादन शिवाजी महाराजांना केलं. पण माझी इच्छा आहे ना, एक 13 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला समजायला पाहिजे नेमकं शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात तिथं स्मारक झालं आहे की नाही. आणि झालं असेल तर आम्ही जाऊन सगळे शिवभक्त जाऊन अभिवादन करू. तर संभाजीराजे छत्रपती यांची ही प्रतिक्रिया देखील आपण ऐकलेली आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत. अरबी समुद्रामध्ये संभाजीराजे यांची आता शिवस्मारक शोध मोहीम सध्या सुरू आहे. तर बोटीच्या सहाय्याने ते या अरबी समुद्रामध्ये गेलेले आहेत ज्या ठिकाणी जलपूजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणाचा शोध ते घेत आहेत. सरदार पटेलांचा पुतळा झाला मग शिवरायांचा का नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.